आलं आता. अरे या 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 विमल वहिनी या. बरं झालं तुम्ही आलात. दुपारच्या चहाला एखाद्या चांगल्या मैत्रिणीची कंपनी मिळाली ना की चहाची लज्जत वाढते बघा. आता आजकाल काय कोणाला कोणाकडे यायला नको आणि कोणाला कोणाकडे जायला नको. सगळे आपले त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले. काय असतं तेवढं यात मला कळतच नाही. बाकी तशा त्या चिरमुले वहिनी आहे पण प्रकरण जरा आतल्या गाठीचंच आहे. कशावरून विचारता? अहो आपण पर्समध्ये पैसे कसे जपून ठेवतो तसे माझ्याकडे त्या चिरमुलचे एक ना अनेक किस्से असे जपून ठेवलेले. सांगते तुम्हाला. बसा. चहा घ्या. 2 मारी बिस्किटं पण घ्या. नाही नुसता चहा घेऊ नये म्हणतात ना. आणि साखर जरा बेताचीच घातली आहे. म्हणजे आजकाल कुणाला डायबिटीस असेल तर सांगता येत नाही ना. म्हणजे चहात साखर कमी पडली तर वरून घालता येते, जास्त झाली तर थोडीच काढून घेता येणार आहे. काय सांगता? तुम्हाला डायबिटीस नाही? नशिबवान आहात हं. बाकी हां त्या चिरमुलेबद्दल सांगत होते. अहो बाई पक्की जामबाज आहे बरं का. हिच्याकडे कधीही काही मागायला जा हिच्याकडे काही नसतंच. अहो परवाच हिच्याकडे वाटीभर डाळीचं पीठ मागायला गेले होते तर म्हणते संपलं. आमची इस्त्री बिघडली म्हणून फक्त अर्ध्या तासासाठी हिच्याकडे इस्त्री मागायला गेले होते. तर मला म्हणते आमची पण इस्त्री बिघडली. आता हिची इस्त्री काय झिजणार होती का मी अर्धा तास वापरली म्हणून? पण नाही. कोथिंबीर मागायला गेले तर मला म्हणते संपली. त्यापेक्षा मेथीची जोडी घेता का? ती पण विकत बरं का. काय ही बाई. शेवटी शेजारे म्हणून सहन करायचं बाकी काही नाही. बाकी तुम्ही काय सहजच आला होतात ना? माझी पैठणी हवी आहे परवा होम मिनिस्टरमध्ये मिळालेली. आधी नाही का सांगायचं? अहो कालच मृदुला वंच घेऊन गेल्या. मी त्यांच्या लेकीचं गॅदरिंग आहे ना शाळेत म्हणून हवी होती त्यांना नेसायला. आता नणंदीला कसं नाही म्हणणार ना. मला इतकी चुटपुट लागून राहिली आहे म्हणून सांगू. तुमच्या गोऱ्या रंगावर अगदी खुलून दिसली असती हो पैठणी. एक विचारू का? आम्ही ना 4 दिवस कोकणात फिरायला जायचं म्हणतोय. तुमची आल्टो देता का? म्हणजे बाकी पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च आम्ही करूच. काय म्हणता? भाऊजींना विचारून सांगताय? अहो पण ते तर 15 दिवसाच्या टूरवर गेलेत ना. बर येते म्हणता. अहो बसला असतात थोडा वेळ. त्या पलीकडच्या दामले काकूंबद्दल थोडं बोलता आलं असतं. बर येते म्हणता. बर येत जा अधूनमधून. अच्छा गेली एकदाची. मला निवांतपणे चहा काही पिऊ द्यायची नाही. आता मला परत चहा करायला लागणार. काय बाई आहे. नवीन पैठणी हवी आहे माझी. मी अजून घडी मोडली नाही आणि आली की मागायला. आल्टो देतेस का विचारलं तर म्हणे नवऱ्याला विचारून सांगते. एरवी दिवसभर टुर्र करून हिंडत असते ती गाडी घेऊन तेव्हा विचारते का नवऱ्याला. काय या एक एक बायका आणि काय एकेकीची तऱ्हा. या बायका संसार करतात तरी कशा हेच मला कळत नाही. संसार उपयोगी एक गोष्ट यांच्याकडे नसते. एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कोणी अशातली गत आहे. पण मला सांगा मी या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे की नाही?